आगतम स्वागतम शुभ स्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेच्या वेबसाईट उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, संपूर्ण भारतभूमीवर इंग्रजांचा अंमल सुरू झाल्यानंतर भारतीय संस्कृतीची अस्मिता, अभिमान आणि स्वाभिमान जिवंत, ज्वलंत आणि जागृत ठेवण्यासाठी ज्या व्यक्तीने पहिल्यांदा पावलं टाकली ते व्यक्तिमत्व म्हणजेच भारतीय राष्ट्रवादाचे जनक आणि आपल्या शाळेचे संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर. त्यांनी लोकमान्य टिळक, माधवराव नामजोशी आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीच्या साह्याने या शाळेची स्थापना केली. पण ही स्थापना करत असताना भारतीय संस्कृतीचा जरी त्याला आधार असला, पाया असला, तरी नव्या काळाची, नव्या जगाची, नव्या युगाची साथ आपल्याला घ्यावी लागणार आहे याची जाणीव त्यांना होती. आणि म्हणून त्यांनी आपल्या शाळेच्या नावामध्ये न्यू हा शब्द जो आहे तो शब्द वापरलेला आहे. आणि हीच गोष्ट, हीच परंपरा आज 145 वर्षांनंतर आपण सतत चालू ठेवलेली आहे. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा त्या नव्या युगासाठी, नव्या काळासाठी, नव्या जगासाठी आवश्यक असणारी वेबसाईट याचं उद्घाटन आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलेल्या माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि सर्व पदाधिकारी यांना मी विनंती करतो, कृपया आपण दीप प्रज्वलन करावे. स्नेहा मॅडम आणि प्रियांका मॅडम यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. प्रियांका मॅडम आणि स्नेहा मॅडम यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे. प्रत्यक्ष वेबसाईटचं कार्य हे निर्माण करण्याचं, ते उभं करण्याचं कार्य करणाऱ्या या दोघी जणी आहेत. हे दोन्ही आपले पाहुणे आहेत. श्रोते हो, ज्यावेळी शिक्षणातून राष्ट्र निर्माण करण्याची वेळ आली त्यावेळी आपल्या संस्थेने, आपल्या शाळेने गद्रेवाडा, होळकरवाडा, कबूतरखाना अशा वाड्यांमध्ये शाळा सुरू केल्या. ज्यावेळी आपल्या संस्थेला आणि शाळेला लोकशिक्षणाची गरज भासू लागली त्यावेळी केसरी, मराठा, सुधारक अशा वर्तमानपत्रांची आपण सुरुवात केली. आणि या 21व्या शतकामध्ये, या जाहिरातीच्या या आधुनिक काळामध्ये ज्यावेळी शाळेला समाजासमोर मांडण्याची वेळ आली त्यावेळी आपल्या शाळेने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यांची सुरुवात केली. आणि त्यातच पुढचं पाऊल म्हणजेच आजचा हा कार्यक्रम, वेबसाईटचं उद्घाटन. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका राव मॅडम यांनी प्रास्ताविक करावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय मुख्याध्यापिका राव मॅडम. डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रमोदजी रावत सर, उपाध्यक्ष माननीय पलांडे सर आणि आपल्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाला समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय अमितजी कुलकर्णी सर, 1 एप्रिलपासूनच
आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष माननीय अमित कुलकर्णी सर झालेले आहेत. त्यांच्याबरोबरच व्यासपीठावरील बोकील सर, वेबसाईटच्या काम करणाऱ्या आपल्या 2 ताई बरगंटीवार सर आणि शिंदे सर, या सर्वांना नमस्कार. उपस्थित सर्व पालकवर्ग, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर या सर्वांना अभिवादन. आपली शाळा गेल्या वर्षीच पुण्यात गाजलेली आहे. ती स्वच्छ सुंदर मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा यामध्ये आपल्या विभागाला जो प्रथम क्रमांक मिळालेला आहे. 21 लाखाचं आपण पारितोषिक मिळवलेलं आहे सर. आणि पुढच्या वर्षी जर ही राहिली स्पर्धा तर आपण पुन्हा एकदा भाग घेऊच या. कारण आपले सगळे शिक्षक हे अतिशय एकजुटीनं, तळमळीनं, डिवोटेडली काम करणारे आहेत सगळ्याच बाबतींमध्ये. आणि या सगळ्याला आम्हाला साथ, मदत जी मिळते त्यासाठी आहे पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी. या सगळ्यांची साथ अनमोल आम्हाला मिळत असते. मार्गदर्शनही आपण सगळ्यांचं घेत असतो. इवन पालकांकडनं, विद्यार्थ्यांकडनं सुद्धा आपण फीडबॅक घेत असतो. आणि या सगळ्यांचा आपल्याला परिणाम जो दिसला तो आपण विविध स्पर्धांमध्ये आपण पुढे जात राहिलो. सर, यावर्षी एकंदरीत शाळेची 10 इन्स्पेक्शन झाली. ती पण आपल्या सगळ्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा न घाबरता आणि न थकता आपण ती पार करत पुढे गेलेलो आहे. आत्ता नुकतंच झालेलं SQAAF स्कूल क्वालिटी असेसमेंट अश्युरन्स फ्रेम या अंतर्गत स्वयंमूल्यमापन करायचं होतं. 128 मानकं होती आणि ती आपल्या सगळ्या टीचर्सनी, त्या विभागातल्या टीचर्सनी ती मानकं भरली, त्याची माहिती भरली आणि आपल्याला 468 पैकी 446 गुण मिळालेले आहेत. मी नेहमीच म्हणते की इथं असलेले सगळे शिक्षक प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता एक विशिष्ट गुण आहेच आणि त्या सगळ्याचा उपयोग आपण अशा स्पर्धांमध्ये, इन्स्पेक्शन्समध्ये करून घेत असतो आणि आपल्याला छान त्याचं फळ मिळत असतं. ही घौडदौड जी आहे ती आपली सतत चालू राहील. अजून माझी 2.5 वर्ष आहेत सर. त्याच्यामध्ये बघूया, प्रयत्न करत राहूया आणि किती यश मिळतंय तेही पाहूया. आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी सर हे वेबसाईट समिती जी आहे आपल्या संस्थेनं नेमलेली त्याचे अध्यक्ष आहेत. बोकील सर हे त्यांचे सहाय्यक आहेत आणि त्यांनाही सहाय्य करणाऱ्या, अगदी हिरिरीनं काम करणाऱ्या म्हणजे आपल्या 2 भगिनी प्रिया मॅडम आणि स्नेहा मॅडम. आणि स्नेहा मॅडम यांनी खूप काम करून, म्हणजे अगदी 8 वाजता जरी फोन केला तरी ते कामातच असायचे. अगदी किती युनिट्स आहेत आपली, 61 युनिट्स आहेत आणि या सगळ्यांसाठी वेबसाईट तयार करायची असं संस्थेनं ठरवलं आणि आमचं 5 तारखेला आमच्या वेबसाईटचं उद्घाटन व्हायला हवं असा आमचा अट्टाहास होता. कारण 7 तारखेला परीक्षा सुरू होणार होती. मग एकदा परीक्षेत गुंतले सगळे की मग ते जरा लांबेल असं एक वाटत होतं. आणि दुसरं एक प्रयोजन असं होतं की वेबसाईटमुळे अनेकांपुढे आपल्या शाळेची माहिती, आपल्या शाळेचा ठसा हा जाणार होता, उमटणार होता. ही माहिती कशासाठी जायला हवी? कारण आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम आपण राबवतो. हे सगळ्या वर्गाला, पालकांना हे कळलं पाहिजे. फेसबुक, इंस्टाग्रामवर, बरोबर, हां, या ठिकाणी देखील हे बरेचसे त्याचे ऑब्झर्वर असतात. त्यांनी ते पाहिलं की आपल्या शाळेची महती ही
सगळ्यांपर्यंत पोहोचतेच. माउथ पब्लिसिटी होत असते आणि यासाठी पूर्ण पालक शिक्षक संघ कार्यकारिणी ही देखील आपल्याला खूप मदत करत असते. सगळ्याचा परिणाम हा आहे की आपल्याला प्रवेश जे आपल्याला दरवर्षी हवे असतात, 350 विद्यार्थी आपल्याकडे दरवर्षी आत्तापर्यंत तरी, म्हणजे माझ्यासमोर हे दुसरंच वर्ष आहे, गेल्या वर्षी 350 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मिळून प्रवेश घेतलेला आहे. कारण वेबसाईट जरी नसली तरी गुरुजनांकडून, विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून आपल्या शाळेत होणारे विविध उपक्रम आहेत, आपल्या शाळेची जी वैशिष्ट्ये आहेत ती जनमानसापर्यंत पोहोचत होती आणि ती आणखी चांगल्या प्रकारे उत्तमरित्या ती पोहोचावी म्हणून मग आपण शाळेची वेबसाईट तयार करावी का काय असंही एक मनामध्ये येत होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरलं. फक्त तेच प्रयोजन नसतं की फक्त प्रवेश मिळावा म्हणून, आपणच कसे श्रेष्ठ म्हणून, पण इतरांची माहिती, आपण इतर शाळांचीही माहिती आपल्याला मिळत असते वेगवेगळ्या त्यांच्या माध्यमातून आणि आपण तसा प्रयत्न आपल्या शाळेत करतही असतो. आपण काही शाळांना तशा भेटी पण देतो. व्यावसायिक प्रशिक्षण कोर्स सर आपल्याकडे आपण चालू केला आहे, दुसरं वर्ष आहे हे. तर मुख्यमंत्री सुंदर स्वच्छ शाळेच्या कॉम्पिटिशनमध्ये तुमच्याकडे व्यावसायिक प्रशिक्षण कोर्स आहे का, NEP मध्ये ते अंतर्भूत आहे असं विचारलं. म्हटलं हो आहे, कारण आपल्या शाळेनं सर आपल्या चिपळूणकर भवनमध्ये एक छोटंसं का होईना हे दालन सुरू केलेलं आहे आणि फक्त 9वीचे 2 वर्ग आपण तिकडे पाठवत होतो आणि फीडबॅक पण छान मिळाला विद्यार्थ्यांकडनं पण, ते तर खूपच आनंदी, आणि पालकांकडनं पण. आणि ते शिक्षक, संबंधित शिक्षक, बाकी वर्ग शिक्षक, विषय शिक्षक त्याचं महत्त्व काय आहे हे सतत सांगतच होते. म्हणजे आत्ता जरी फारसं इतकं महत्त्व अगदी खोलवरपर्यंत त्यांना कळलं नसलं तर निदान 100 पैकी 20-30 मुलांना जरी कळलं आणि त्यांनी आपल्या आयुष्यात त्याचा उपयोग करून घेतला तरी पण आपलं करणं जे आहे ते सार्थकी लागलं असं आपण समजूया. ICT लॅब आहे सर एक आपली. पुनीत बालन सरांनी आपल्याला 31 कम्प्युटर एकदम हायर व्हर्जनचे असे दिले होते. आपण सिलेबस फॉर्म केलेला होता, जो यापूर्वी सांगली KPSPS मध्ये मुख्याध्यापिका मी होते. SG कुलकर्णी सरांना बहुतेक तुम्ही ओळखत असाल, त्या सरांनी खूप मदत केली. तिथलं कम्प्युटर सायन्स आणि IT डिपार्टमेंटनं आपल्याला तो सिलेबस फॉर्म करून दिला. तिथे तो छान प्रकारे रन झाला. छान प्रकारे म्हणजे काय, तर फीडबॅकवर ते अवलंबून असतं, विद्यार्थ्यांकडनं आणि पालकांकडनं मिळालेले. मग असं वाटलं की इथे पण आपण ते सुरू करूया. विद्यार्थ्यांना आपल्या खूप आनंद आहे त्याच्याबद्दल, बरंचसं काही काही शिकायला मिळतं. फारसं आता डिटेल सांगत नाही, आपण जेव्हा प्रत्यक्ष त्या संदर्भात मीटिंग घेऊ. शिकवणारे प्रशिक्षक सुद्धा इथे आहेत, तुम्ही, वकील सर आणि शिकवणारे प्रशिक्षक, काही विद्यार्थी, अशी जेव्हा आपण सभा घेऊ त्यावेळेला आपण त्याचा चर्चा करूयात आणि त्याच्यात अजून काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तेही आम्हाला तुमच्याकडनं ते मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी, पालक हे सगळे खुश असले, शिक्षक खुश असले की शाळा एकजुटीनं कोणतंही काम करायला पुढे जाते आणि अशीच आपली ही शाळा आहे. तुमचं स्वागत करताना हे सांगणं माझं पहिलं काम आहे. आपले विद्यार्थी पण आणि पालक पण खूप चांगले आहेत. कधी आपल्यावर त्यांनी असं काही लादलेलं नाही आहे. आम्ही म्हणू ते, मी कोणाला पॉइंट आऊट करत नाही आहे, पण इथं असं आहे आपल्या शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये, की शाळा जे सांगेल, प्रशासन जे सांगेल, म्हणजे संस्था लेवलवरचं असेल, शाळा लेवलवरचं असेल, टीचर्स लेवलवरचं असेल, ते ऐकणारे आपले सगळे पालक आणि विद्यार्थी आहेत. याचा खूप छान परिणाम ह्या एकजुटीमध्ये होतो आणि एकजूट जर असेल तर आपण
कोणत्याही संकटाला डगमगत नाही आणि आपण पुढे जाऊ शकतो, त्यातून तारून पुढे जाऊ शकतो किंवा अजून काही आपल्याला अचीव करायचं असेल तर ते आपण मिळवू शकतो. अशी एकी हेच बळ असं आपलं ब्रीदवाक्य आहेच आहे. आणि दोन्ही कार्यक्रम आपण एकत्र साध्य केले ते केवळ आपले अध्यक्ष आत्ताचे अमित कुलकर्णी सरांनी अगदी लागलीच हो म्हटलं. 5 तारखेची आत्ताची 11 ते 1ची वेळ आपल्याला दिलेली आहे, म्हणून मग वेबसाईटचं ओपनिंग पण होऊ शकतं आहे, त्यांचं स्वागत होऊ शकतं आहे आणि सगळ्या टीचर्सबरोबर विद्यार्थ्यांबरोबर आपली त्यांची आणि आपला संवाद होणार आहे. तर हे सगळं एका दिवशी घडून आलं, हेही छान झालेलं आहे. तर नेहमीच आपल्याला सरांकडनं मार्गदर्शन मिळेल. वेबसाईट विभागाचे आपले सर प्रमुख आहेत, IT डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत आणि त्याचा आपल्याला लाभ कायमस्वरूपी नक्कीच मिळेल आणि आपण तो करून घ्यावा. ते जसं सांगतील त्यानुसार आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम मात्र आपलं आहे. सर सांगतीलच, पण ते कसं इम्प्लिमेंटेशन करणं हे आपल्या हाती असतं, असं मी पालक, विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांना मुद्दाम सांगू इच्छिते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांकडे जेव्हा नजर टाकली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की इयत्ता 8वी आणि 9वीचे विद्यार्थी आत्ता माझ्या समोर आहेत आणि यातल्या बहुतांश विद्यार्थ्यांना मी सामाजिक अभ्यास शिकवलेला आहे. तर एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी आहे, एका शब्दात मला उत्तर द्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, नागरिक शास्त्र आणि सर मॅच फिक्सिंग नाहीये. प्रश्न असा आहे, प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार हे राज्याचा कारभार पाहायला असतात. तरी सुद्धा त्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये समन्वय साधण्यासाठी, कारभार व्यवस्थित चालू आहे का नाही ते पाहण्यासाठी आणि त्याला योग्य दिशा देण्यासाठी राष्ट्रपतींकडून एका व्यक्तीला पाठवलं जातं. येस, कोण सांगू शकेल? भरपूर हातवर आहेत. बोल बाळा. विहान. राज्यपाल. अगदी बरोबर. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण विहानसाठी. सर मी पास झालो. ज्या पद्धतीने केंद्रामध्ये असलेल्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत, केंद्राला अपेक्षित असलेल्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत का हे पाहण्यासाठी राज्यामध्ये राज्यपाल असतात. अगदी त्याच पद्धतीने शाळेमध्ये मुख्याध्यापक, इतर अध्यापक आणि इतर सेवक वर्ग हे सर्वजण असतात. तरीही संस्थेला अपेक्षित असणाऱ्या सगळ्या बाबी व्यवस्थित चालू आहेत का हे पाहण्यासाठी, त्याचं निरीक्षण करण्यासाठी, त्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून एका व्यक्तीची नेमणूक प्रत्येक शाळेवर केलेली असते. आणि त्या पदावर नुकतेच विराजमान झालेले आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या शाला समितीचे अध्यक्ष आहेत माननीय अमित कुलकर्णी सर. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांचा परिचय करून देण्यासाठी आपल्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय वरगंटीवार सर यांना मी विनंती करतो. नमस्कार. आजच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री अमित अरुण कुलकर्णी सर उपस्थित आहे. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काउन्सिल मेंबर आहेत. तसेच PSCCचे चेअरमन आहेत. त्याचप्रमाणे ERP कमिटीचे चेअरमन आहेत. त्यांचं शिक्षण
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी BE मेकॅनिकल ही पदवी संपादन केली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे पुंबा येथून त्यांनी MBA व्यवस्थापन विज्ञान विभागातून पूर्ण केली. त्याचप्रमाणे विद्यापीठ बंगळुरू येथून मास्टर ऑफ सायन्स इन योग पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच SVYA ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. नोकरी त्याच्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते ओळखले जातात. त्याचप्रमाणे इन्फोसिस या प्रसिद्ध कंपनी गेली 25 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे. त्यांचं सामाजिक कार्य समग्र हेल्थकेअर इन्स्टिट्यूट ऑफ योग आयुर्वेदिक संस्थेचे संस्थापक आहेत. गेल्या 3 वर्षात 60पेक्षा जास्त योग शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. पंचकोश विकास व योग विषय 60पेक्षा जास्त व्याख्याने सरांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक व कॉर्पोरेट क्षेत्रातील 4000पेक्षा जास्त लोकांसाठी योग विषय कृतीसत्र व मार्गदर्शन याचे त्यांनी आयोजन केलेलं आहे. असे आपल्याला बहुआयामी व्यक्तिमत्व अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. आज कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या सर्वात जुन्या अशा आपल्या शाळेच्या नवीन शाळा समितीचे अध्यक्ष माननीय अमित कुलकर्णी सर आपल्याला लाभलेले आहेत. शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर यांच्यातर्फे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण एकदा स्वागत करूया. शाळेच्या मुख्याध्यापिका राव मॅडम यांना विनंती करतो की आपल्या अमित कुलकर्णी सरांचा त्यांनी त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माननीय श्री ऋषिकेश गोखले सर माहिती व तंत्रज्ञान ERP संचालक यांचे स्वागत मुख्याध्यापक मॅडम राव मॅडम यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे ERP तंत्रज्ञान विभागातील कुमारी स्नेहा वाडेकर यांचे सत्कार करावा असं मी राव मॅडमना विनंती करतो. त्याचप्रमाणे ERP तंत्रज्ञान विभागातील कुमारी प्रियांका शिंदे यांचे सत्कार करावा अशी मी राव मॅडमना विनंती करतो. धन्यवाद. यापुढे सूत्र योगेश पाटील. धन्यवाद सर. वेबसाईट कशासाठी? आचार्य अत्रे म्हणत असत, तुम्ही जर एका हाताने लिहित असाल तर दुसऱ्या हाताने बोंबलत राहा, ओरडत राहा, मी लिहितोय. कारण आपण जे काम करतो हे समाजासमोर ठामपणे मांडता आलं पाहिजे. शाळेचं कार्य, शाळेचं कर्तृत्व, शाळेचं अस्तित्व, शाळेचं व्यक्तिमत्व, शाळेचं सर्वस्व समाजासमोर ठामपणे मांडण्याचं माध्यम म्हणजे वेबसाईट. इतर सार्वजनिक माध्यमांमध्ये म्हणजेच इंस्टाग्राम, फेसबुक किंवा व्हॉट्सअप इतर सर्व जे काही आहेत त्यामध्ये शाळा समाजासमोर पोहोचते, पण ती तुकड्या तुकड्यात पोहोचते. शाळेला समग्र, सर्वंकष आणि सर्वांगीण पद्धतीने एकाच वेळी समाजासमोर मांडायचं असेल तर त्यासाठी वेबसाईट हे आजच्या काळातील सर्वोत्तम उत्तर आहे.
जे सत्य आहे, जे वास्तव आहे, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याची आवश्यकता आहे. श्रोते हो, एखाद्या शाळेकडे जर एखादा चमकणारा काचेचा तुकडा असेल तर ती शाळा तो तुकडा आपल्या माथ्यावर घेऊन मिरवते. पण आपली शाळा मात्र या शाळेच्या इतिहासाकडे पाहिलं की जाणवतं आपल्या शाळेमध्ये मात्र अशा प्रकारच्या हिऱ्यांची खाण आहे. अभ्यासपूरक उपक्रम ही इथल्या व्यवस्थेची जान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरू द्यात, आपल्या शाळेतील विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. हे माजी विद्यार्थी आपल्या शाळेची शान आहेत. आणि हा सारा खजिना या वेबसाईटच्या माध्यमातून आज आपण समाजासमोर खुला करत आहोत. सर्वप्रथम या वेबसाईटचा ट्रेलर, याचं नाव माननीय अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी सर यांनी लॉन्च करावे आणि त्यानंतर वेबसाईटचे उद्घाटन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठाजवळ यावे, डाईस जवळ यावे. येस सर. वेबसाईटचं नाव या ठिकाणी लॉन्च होत आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड अर्थात DESNEST डॉट एज्युकेशन क्षेत्राशी संबंधित EDU डॉट इंडियामध्ये चालणारी इन. आणि यानंतर मी सरांना विनंती करतो की कृपया आपण ॲड्रेस बारवर आपली वेबसाईटचं उद्घाटन करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विद्यार्थ्यांच्या. एखादी मोठी गोष्ट जेव्हा सुरुवात होते त्यावेळी ती सामान्य पद्धतीने होणार नसते. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज चंद्र की घड़ी के तुम गुहार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज चंद्र की घड़ी के तुम गुहार दो. मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उधार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी के तुम गुहार दो. मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उधार दो. आरंभ है प्रचंड. शक्तिमान है. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. विश्व की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जीते
मस्ती की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की धूप हार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल। या वेबसाईटमध्ये काय काय आहे ते आता आपण पाहूयात. माननीय अध्यक्ष शाला समिती श्री कुलकर्णी सर, श्री बोपी सर IT संचालक, त्याचसोबत ही वेबसाईट निर्माण करणाऱ्या आपल्या दोन ताई स्नेहा मॅडम आणि प्रिया मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. यानंतर पाहूयात आपण आता जो आपण व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओच्या खाली आपल्या शाळेची माहिती आणि आपल्या शाळेला मिळालेले पुरस्कार, शाळेला मिळालेले पुरस्कार, शाळेतील विद्यार्थी संख्या, ह्या सर्वांची नोंद आहे. आपण सुरुवातीला पाहू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. सर स्क्रीन थोडीशी वरती घ्या. यानंतर वेगवेगळे जे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये झालेले आहेत त्यांची माहिती आहे. पालकांचे अभिप्राय आहेत. आपल्या शाळेतील प्रतिष्ठित माजी विद्यार्थी जे आपल्या शाळेचे होऊन गेले त्यांचे फोटो आणि त्यांचे क्षेत्र यांची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. यानंतर ज्यावेळी तुम्ही आमच्याबद्दल या सेक्शनमध्ये जाता, या शाळेचे कर्मचारी वर्ग अर्थात या शाळेमध्ये कार्य करणारे शाळेचे नेतृत्व, माननीय राव मॅडम, माननीय वर्गंटीवार सर आणि त्यानंतर असणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. यानंतर आमच्याबद्दल यामध्ये आपल्या संस्थेची माहिती आपल्याला सुरुवातीला दिसून येते. 140 वर्षांची परंपरा असणारी संस्था. त्यानंतर आपण पाहूयात आपल्या शाळेचे चेअरमन माननीय प्रमोद रावत सर यांची माहिती आणि सोबत संपूर्ण कमिटी, जी कमिटी आज कार्यरत आहे त्यांची माहिती आपल्याला दिसून येते आहे. पुढे पाहूयात आपल्या शाळेबद्दल. आपली शाळा समिती, या शाळा समितीमध्ये नुकतेच आपले अध्यक्ष झालेले आहेत ते म्हणजेच अमित कुलकर्णी सर आणि त्याचसोबत इतर सर्व महत्त्वाच्या पदावरील असणारी व्यक्तिमत्व डॉक्टर लांजेकर सर, श्री अनिल भोसले, श्रीमती राजश्री ठकार, डॉक्टर आचार्य, डॉक्टर श्री मकरंद कुलकर्णी सर आणि कार्यवाह मुख्याध्यापक माननीय सुनीता राव मॅडम. तर अशा पद्धतीची ही सुरुवात आहे. याशिवाय सर्वजण ही वेबसाईट आता कधीही चालू शकता, कधीही पाहू शकता आणि त्याही पुढे जाऊन ही वेबसाईट सतत ही वेबसाईट अपडेट होत राहणार आहे. समजा काही एखादा नवीन उपक्रम झाला, एखादं नवीन यश आपण मिळवलं की ते विद्यार्थी, तो चषक, तो पुरस्कार, या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती समोर येणार आहे आणि आपण समाजाच्या समोर सतत ही गोष्ट मांडणार आहोत. धन्यवाद सर. या वेबसाईटच्या उद्घाटनानंतर यानंतर आपल्या शाळेच्या प्रसिद्धी पत्रकाचे प्रकाशन आपण या ठिकाणी करणार आहे. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठाच्या पुढील भागात यावे. शाळेच्या
या वर्षीच्या प्रसिद्धी पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे ही शाळा इतिहास जमा होणारी नाही तर इतिहास घडवणारी शाळा आहे आणि त्यासाठी सतत वारंवार प्रयत्न करत असते, विविध क्षेत्रांमध्ये प्रयत्न करत असते. या शाळेमध्ये नेमकं काय काय चालू आहे त्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या प्रसिद्धी पत्रकामध्ये मिळते. म्हणजे अगदी ग्रंथालयाचा जरी फोटो घ्यायचा झाला तरी सुद्धा या प्रसिद्धी पत्रकामध्ये आपल्याला असं जाणीव होते, अशी आपल्याला गोष्ट लक्षात येते की पद्मश्री प्राप्त डॉक्टर अरविंद गुप्ता हे आपलं ग्रंथालय पाहत आहेत. इतकं समृद्ध ग्रंथालय आपल्या शाळेचं आहे. अशा एक ना एक अनेक अशा प्रकारच्या उपक्रमांची ही माहिती असणारे माहिती पत्रक, याचं हे प्रकाशन. यानंतर आपल्या शाळेच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेली एक चित्रफीत आपण या ठिकाणी पाहणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण आसनस्थ व्हावे. धन्यवाद. तुम्हा सर्वांचा प्रतिसाद या गोष्टीची जाणीव करून देतोय की तुम्हाला ही सर्व गोष्ट, हे सगळे प्रकाशन किती आवडलेले आहेत. आणि या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल की आपल्या नियोजनामध्ये ज्यांचं नाव कोणत्याही कामामध्ये, कोणत्याही विभागामध्ये नव्हतं, पण ज्यावेळी लक्षात आलं की इथे आपल्याला कॅमेरा हँडल करण्याची गरज आहे, तेव्हा कुणीही न सांगता पूनम पाटील मॅडम इथे पुढे आलेले आहेत. सर, आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचे शिक्षक आहेत ज्यांना सांगण्याची आवश्यकता भासत नाही. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. आणि तुम्हा सर्वांसाठी एक विशेष आश्चर्याचा धक्का आज मला या विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. आणि तो हा आहे की साधारणपणे शाळेच्या बाहेरचे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा ते आपल्यासमोर काही वेळा PPTs वगैरे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन येतात, तशा तयारीनिशी येतात. शाळेचे ज्यावेळी आपले पदाधिकारी असतात तेव्हा ते माहिती देत असतात. आपले जे नवीन शाळा समिती अध्यक्ष आहेत ते आपल्यासमोर बोलण्यासाठी पूर्ण तयारी करून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया त्यांच्या पहिल्या भाषणासाठी.
आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणासाठी माननीय श्री अमित कुलकर्णी सर. मनपूर्वक धन्यवाद. मी तुमच्यासारखाच खरं तर विद्यार्थी आहे. मला माझी शाळा आठवली. मी पण मराठी शाळेतनं शिकलो. अत्यंत साध्या आर्थिक स्थितीतनं पुढे आलेलो आहोत. त्यामुळे बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं की अरे माझं माध्यम, माझी आर्थिक स्थिती आणि मी कुठे जातो याचा काही संबंध नसतो. बऱ्याच वेळा कमी आर्थिक स्थिती आणि मराठी माध्यम हे आपल्याला पुढे जायला जास्त मदत करतं असं मला माझ्या अनुभवातनं माहिती आहे. म्हणजे मी गंमत म्हणून सांगतो, शाळेत होतो आणि मराठी त्यावेळेस आम्हाला सर्व म्हणजे इंग्रजी भाषा 6वी नंतर सुरू झाली आमच्या इथे आणि शास्त्र पण मराठीतनं शिकवलं गेलं. 11वीत गेलो कॉलेजमध्ये तेव्हापासून सगळं इंग्रजी होतं. म्हटलं आता काही खरं नाही आपलं, कारण हे सगळे कॉन्व्हेंट स्कूल्सची सगळी लोक आलेली, आपलं कसं होणार म्हणून एकदम जिद्दीने अभ्यास केला. आणि गंमत म्हणून सांगतो, म्हणजे मोठेपण म्हणून नाही सांगत, आपल्यासारखे सगळेजण मी त्यांच्यात पहिला आलो 11वीला. म्हणजे गंमत कशी आहे की आपण ठरवलं ना की आपण काय काय करायचं, तर आपण कुठनं आलो याच्यापेक्षा आपल्यात किती जिद्द आहे हे खूप महत्त्वाचं असतं. आज मी 1-2 गोष्टी सांगणार आहे फक्त तुम्हाला, बाकी काही धन्यवाद. असंच मी तर छोटा माणूस आहे पण खूप मोठ्या माणसाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. राईट. एकदम गरीब घरातला विद्यार्थी, अगदी छोटं घर, मुंबईत राहायचे आणि तुमच्या म्हणजे किती छोटं असावं तर घराचा आकार 1 खोलीचा आणि राहणारे 7-8 जण. प्रश्न असायचा की अरे अभ्यास कधी करायचा. आजूबाजूला थोडंसं झोपडपट्टी सदृश्य परिस्थिती, पाणी येणार, वेगवेगळ्या वेळेला लोक उठणार झोपणार असं असणार. मग ह्याच्यात जिद्द होती, अभ्यास तर करायचा आहे. मग त्याचे वडील त्याला सगळे झोपले ना की उठवायचे. म्हणजे रात्री 1ला जरा सामसूम व्हायची, मग उठवायचे त्याला, मग तो अभ्यास करायचा 3-4 तास. मग 5 नंतर सगळी गडबड सुरू व्हायची ना, मग तेव्हा तो झोपायचा आणि मग परत उठून शाळेला जायचा. अशा जिद्दीने या मुलांनी खूप अभ्यास केला. आपल्या महाराष्ट्रातलाच विद्यार्थी आहे बरं का. मी नंतर नाव ओळखायला सांगणार आहे तुम्हाला. पुस्तक मित्र, मगाशी अरविंद गुप्ता तुमच्या लायब्ररीत येऊन गेले असं आपल्या शिक्षकांनी सांगितलं. प्रचंड पुस्तकाची आवड. वडिलांची काही फार स्थिती नसायची पुस्तकं घेऊ द्यायची. राईट. तर वडील काय करायचे, कधी मोठ्या बहिणीकडनं थोडेसे पैसे उसने घ्यायचे, कधी लोकांकडनं पैसे उसने घ्यायचे, पण तरी ह्या आपल्या छोट्या जो मुलगा होता त्याला आठवणीने पुस्तक आणायचं. या पुस्तकाचा लळा लागला इतका की मोठेपणी झाल्यावर त्यांनी भारतातली एका अर्थाने पर्सनल लायब्ररी सगळ्यात मोठी त्यांची गणली जायची, इतकं त्यांनी छान पुढे अभ्यास केला. डॉक्टरेट नंतर ह्या मुलांनी अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी जाऊन डॉक्टरेट केलं मोठं. आणि तेव्हा त्यांना स्कॉलरशिप मिळालेली, पण स्कॉलरशिपचा उपयोग काय होता तर त्या ठिकाणचा प्रवास आणि राहणं या विषयात होता. त्यांना एका अर्थाने खाण्या इतके पुरेसे पैसे पण नसायचे. ब्रेड आणि दूध मिळालं तर एवढ्यावर ते दिवसभर राहायचे. आणि लायब्ररीज असायच्या, म्हणजे इंग्लंडच्या लायब्ररीतलं उदाहरण आहे की लायब्ररीत खायची परवानगी नसायची, पण लायब्ररीची वेळ ठरलेली असायची. जर मी खाण्यासाठी बाहेर गेलो तर माझा 1-2 तास वाया जाईल. तर हा मुलगा म्हणजे त्यावेळेस जे डॉक्टरेट होणार होते हे पहाटे थोडं खाऊन जायचे आणि मग एकदम रात्री खायचे. मध्ये अजिबात खायचे नाही, म्हणजे एक तो कमी खायचे आणि तिथे खायचे नाही. अशा कष्टातनं
हा मुलगा खूप मोठा झाला इकॉनॉमिक्समध्ये, US मध्ये, आणि म्हणजे अमेरिका आणि इंग्लंड दोन्ही ठिकाणी PhD केलं. नंतर स्वतंत्र भारतात मंत्री झाले. काय नाव बरं सांगा, मुलांनी सांगा, हात वर करा. माहिती आहे का कोणाला? कोण असेल आपल्या महाराष्ट्रातले? मी मुद्दामून नाव सांगितलं नाही, मी तुम्हाला सांगणार आहे, पण ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रातले आहेत, आपल्याला अभिमान आहे, आणि अत्यंत साध्या बॅकग्राऊंड मधनं, समाजातनं वर आलेले आहेत. फोटो दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खूप मोठं, म्हणजे माझी अशी विनंती राहील तुम्हाला की जर शक्य असेल तर तुम्ही त्यांचं धनंजय कीर यांनी लिहिलेलं चरित्र वाचा सुट्टीत, 8वी 9वी 10वी. कारण आपण अत्यंत सामान्य स्थितीतनं एका नवीन देशाचा मंत्री होऊ शकतो, केंद्रीय मंत्री, राईट? असं कर्तृत्व त्यांनी केलेलं आहे. ओके, ठीक आहे. सगळे वाचणार थोडं तरी पुस्तक त्यांचं, निश्चित ना? आता खेळाडू विषयी, सध्या काय चालू आहे बरं? कुठली कॉम्पिटिशन चालू आहे? बघा, तर IPL सगळ्यांना माहिती आहे, हो का नाही? पाहता अनेक जण क्रिकेट पाहता, राईट? तर हा असा खेळाडू आहे की 10 रुपये मिळायचे त्याला. किती? 10 रुपये पालकांकडनं, दिवसभराचे. वडील कोण होते? वॉचमन होते. आई काय होती? नर्स होती. बघा, अगदी आपल्यापेक्षा किंवा आपल्यापेक्षा कमी स्थितीतलं आर्थिक स्थिती आहे. ओके, आणि आईनी सगळं, म्हणजे त्याला जे किट पाहिजे होतं क्रिकेटचं, ते किट देण्यासाठी खूप पैसे खर्च केले आईनी. नर्स होती तिने. नंतर काय झालं, वयाच्या 17व्या वर्षी, म्हणजे 12वीला जेमतेम असताना आई गेली. खूप मोठा धक्का होता, पण आईचं स्वप्न होतं की तू काहीतरी मोठं होऊन दाखव. बघा, म्हणजे मुलांनी काय प्रेरणा घेतलेली, आर्थिक स्थिती. मग अशी पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, अत्यंत सामान्य, घर सामान्य, पैसे नाहीत, राईट? अशा स्थितीत. आणि मग त्यांनी ठरवलं की मी, म्हणजे आईचं स्वप्न होतं की मी आपल्या भारताचा तिरंगा ह्यांनी फडकवावा पुढे, राईट? माहिती हा खेळाडू आता आहे बघा IPL मध्ये. सांग. रवींद्र जडेजा. एवढा मोठा झाला, बरोबर आहे का नाही? हे का सांगायचं, तर अगदी आपल्या इथे आत्ता पण उदाहरण आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर तर खूप आधीचं उदाहरण आहे, हे तर कधी आत्ताचं उदाहरण आहे, हो का नाही? आणि आपल्यासारखेच होते, कदाचित आपल्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत होते, तर आपण हे सगळं करू शकतो. आणि अशी जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये पाहिजे. करणार ना प्रयत्न? बघा, स्वप्न पाहिलं नाही तर कोणी मोठं होतं का, सांगा बरं? नाही, प्रत्येकाने स्वप्न पाहायचंय. आता फक्त एकच छोटा गोष्ट सांगतो. आता टेक्नॉलॉजीचा विषय झाला, वेबसाईट झाली, हे आहे, हे ना दुधारी शस्त्र आहे. दुधारी शस्त्र म्हणजे माहिती आहे? मी छान एकदा गंमत सांगतो बरं का. एक राजा होता आणि त्यांनी त्याच्या नोकर म्हणून माकडाला ठेवलेलं. बघा, राजाने नोकर म्हणून माकडाला ठेवलं आणि त्याच्या हातात तलवार दिली की तू रक्षण कर माझं, हो का नाही? ऐकली असेल ना गोष्ट? तर राजाच्या नाकावर काय बसते? माशी बसते. आणि हा काय करतो? तलवार घेतो आणि मारतो. राजाचं नाक काय कापलं जातं. मी हे का तुम्हाला उदाहरण सांगतोय की टेक्नॉलॉजी ही अशी दुधारी तलवार आहे, राईट? आपण काय पाहायचं हे जर आपल्याला कळलं नाही ना, तर प्रचंड तोटा होतो. फायदा कमी होतो, तोटा जास्त होतो. मी हे का सांगतोय तुम्हाला की आता असे उदाहरण आहेत की चांगले एज्युकेशनल व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि त्याच्यातनं खूप मोठे झालेले आहेत, ही उदाहरणं आहेत. पण त्याच्यापेक्षा दुसरी उदाहरणं पण खूप आहेत की गेम्सला ऍडिक्ट झालेले आहेत, राईट? खाण्याची कधी खायचं कळत नाहीये, राईट? म्हणजे आपल्याला पूर्वी ऍडिक्शन कशाचं वाटायचं? पान, तंबाखू, दारू, ड्रग्ज. पण आता ऍडिक्शन कशाचं आहे? स्मार्टफोनचं. म्हणजे आपल्याला कळतच नाही आपल्याला काय करायचंय, आपली स्वप्न काय आहेत. आणि मग अशा मुलांना, म्हणजे मी अगदी जवळनं हे पाहतोय म्हणून तुम्हाला सांगतो, अशा मुलांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये न्यायला लागतं आणि तिथनं हे व्यसन सोडवायला लागतं. म्हणजे मी जरी IT मध्ये आहे तरी मी तुम्हाला सांगतो की ही दुधारी तलवार आहे. जर तुमचा मनोनिग्रह असेल तरच तलवार उचला,
जर तुमचा मनोनिग्रह तुमच्यात दम नसेल तलवार उचलण्याचा, तर उचलू नका तलवार, कारण जसा फायदा आहे तसे तोटे पण आहेत. हा, तेवढं निश्चित करणार, चांगल्या गोष्टीसाठी वापर करणार, वेबसाईट, IT, YouTube व्हिडिओ करणार ना? हा, ठीक आहे, चालेल. मनपूर्वक धन्यवाद. यापुढे सर्व पालक, धन्यवाद सर, आपण अतिशय उत्तम पद्धतीने पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जुना काळ ते आधुनिक काळ आणि विद्यार्थ्यांच्या माहितीतील उदाहरणं घेऊन आणि विद्यार्थ्यांना त्यातून नेमकं काय शिकायचं याची अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा असं सांगणं आहे की ही जी वेबसाईट आता आपल्या समोर दिसत आहे DESNEST.edu.in, ही वेबसाईट इथून पुढे सतत अपडेट होत राहणार आहे आणि तुम्ही सर्वजण जे काही काम कराल, जे काही यश मिळवाल, ते सर्व यश आपण या वेबसाईटवर अपलोड करत राहणार आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना या वेबसाईटच्या माध्यमातून जगासमोर स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. श्रोते हो, अतिशय उत्तम पद्धतीने आता सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर पुन्हा आणखी विस्तृतपणे किंवा त्यानंतर पुढे आणखी काही बोलण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जसं म्हणतात की एखादा सूर्य चमकल्यानंतर पुन्हा काजव्याने पुढे येण्याची आवश्यकता नसते, काजव्याने मागेच राहायचं असतं. आणि त्यामुळे फार न बोलता आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आपल्या शाळेतील शिक्षक श्री रामदासी सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. श्री रामदासी सर. काजव्याचं काम करायला सांगितलं तेवढंच करणार आहे. सध्या वसंतोत्सव सुरू आहे, चैत्र महिना सुरू आहे, सर्व झाडांना नवीन पालवी लागलेली आहे आणि निसर्ग खऱ्या अर्थाने आपल्याला बोलवतो. ही जी नवीन सुरुवात आहे, मला वाटतं वेबसाईट ही पण या शैक्षणिक क्षेत्रातली नवीन सुरुवात आहे. पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोचण्यासाठी या वेबसाईटचा आपण नक्कीच उपयोग करू असं मला वाटतं. मला आठवते तर साधारण 1 वर्षापूर्वी ह्या संस्थेतल्या एका मिटिंगमध्ये विषय झाला होता की आपल्या सर्व शाळांच्या स्वतंत्र वेबसाईट असाव्यात आणि आज 1 वर्षाच्या त्या पदार्पण होत आहेत. आणि आनंद या गोष्टीचा आहे की ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव झाला होता ते अमित कुलकर्णी सर यांच्या हस्ते आपल्या शाळेचं वेबसाईटचं उद्घाटन होतं आहे. आजच्या या कार्यक्रमाला सर आपण वेळीतून या ठिकाणी आलात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल शाळेच्या वतीने मी आपले आभार मानतो. IT आणि ERP डायरेक्टर वकील सर आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने ते आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. इंग्लिश स्कूल रमणबागचे सर विद्यार्थी आहेत आणि आज त्या संस्थेमध्ये ERP आणि IT विभागाचे डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. सर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या संपूर्ण वेबसाईटच्या निर्मितीच्या मागचे हे सगळे व्यक्ती आहेत, त्यामुळं आज ते प्रत्यक्ष या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील शाळेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. स्नेहा आणि आदिती या खरं तर मी म्हणेन की रूट लेवलवर काम करणाऱ्या दोघी जणी आहेत. प्रियांका आणि आदिती आमची ERP मधली, त्यामुळे तिघी खरं तर बॅकस्टेजला असतात, पण आज खऱ्या अर्थाने लोकांपुढे आल्या की आम्ही त्यांना या ठिकाणी मुद्दामून बोलवलं की कशा पद्धतीने कार्यक्रम होतात, तुम्ही जे काम मागं करता ते आम्ही कसं मुलांपर्यंत पोहोचवतो. या कार्यक्रमासाठी आज ते उपस्थित आहेत. त्यांचंही शाळेच्या वतीने स्वागत आणि आभार. शाळेला सदैव मदत करणारा पालक संघाच्या कार्यकारिणी आणि इतर सर्व वर्गातले पालक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शाळेच्या NCC विभागातले विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या सर्वांचे मी शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.